हाय फ्रेंड्स, मी प्रतीक्षा, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर हे काय चालू आहे तर तुम्हाला ब्लॉग शेवटपर्यंत बघा, नक्की समजेल। तर मी आलेली आहे माझ्या माहेरी, कशासाठी तर रथयात्रेसाठी। आमच्याकडे महाशिवरात्रीनिमित्त रथ निघत असते। तर तुम्ही बघू शकता दिंड्या, गजानन महाराजांचे अश्व, भजन आणि पालखी सोहळा, किती छान रम्य वातावरण आहे। तर आम्ही पालखीचे दर्शन करून घेतले, शिवायने पण पालखीचे दर्शन केले। रथ हा आमच्या इथे भोलेबाबाचा निघत असतो, खूप मोठा रथ असतो। तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटी नक्की बघू शकता। त्याच्यानंतर शिवायने पण खूप छान भजनाचा आनंद घेतलेला आहे। त्याच्यानंतर आमच्याकडे असा सिंगलच रथ राहतो भोलेबाबाचा। त्याच्यानंतर रथामध्ये शिवायला पण बसवलं, त्याचं पण त्यातल्या म्हणजे त्याला पण रथाचं दर्शन करून घेतलं। त्याच्यानंतर दिंड्या वगैरे सर्व गावच्या आलेल्या होत्या, त्या पण छानपैकी पाहून घेतल्या। त्याच्यानंतर सर्व झाल्यानंतर रथ पुढे सरकला जाण्यासाठी। आमच्याकडे दरवर्षी महाशिवरात्री झाल्यानंतर रथ निघत असतो। तर आम्ही आलेलो होतो रथासाठी। शिवायने पण खूप एन्जॉय केला आणि त्याचा पण रथाला दर्शन घडले। त्याच्यानंतर दिंड्यांसाठी पोहे होते आमच्या कडून, तर आम्ही पोहे एन्जॉय केले। थँक्यू फॉर वॉचिंग।